मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। राहुल गांधींच्या लेखाला मुख्यमंत्री फडणवीसांचंही लेखानंच उत्तर। जनता त्यांना नाकारते ते जनादेशाला नाकारतात। महाराष्ट्र निवडणुकीत फिक्सिंग झाल्याच्या आरोपांवर पलटवार। महाराष्ट्रातील निवडणुकीत फिक्सिंग झालं नसेल तर माझ्या लेखातील प्रश्नांची उत्तरं द्या। निवडणूक आयोगाच्या स्पष्टीकरणानंतर राहुल गांधींचं ट्विट। मतदार याद्या प्रकाशित करण्याचंही आव्हान। महाराष्ट्रातील निवडणुकीत फिक्सिंग झाल्याचे आरोप निराधार। केंद्रीय निवडणूक आयोगानं राहुल गांधींचे आरोप फेटाळले। कोर्टात दाद मागण्याऐवजी खोटं नॅरेटिव्ह पसरवणं चुकीचं, आयोगानं फटकारलं। दोन्ही भाऊ एकत्र आल्यास ठाकरे ब्रँड टिकेल। एकनाथ शिंदेंनी सुद्धा ठाकरे बंधूंसोबत येणं गरजेचं। शिंदेंच्या शिवसेनेचे नेते गजानन कीर्तीकरांचं मोठं विधान। तर शिंदेंची शिवसेना ही भाजप प्रणित असल्याचं म्हणत घरचं आहे। लोकशाहीमध्ये कुणालाही कुणासोबतही युती करण्याचा अधिकार। ठाकरेंची शिवसेना आणि मनसे युतीच्या चर्चांवर उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। तर ठोस निर्णय झाल्यावरच प्रतिक्रिया देईल असंही उद्धव ठाकरे मनसेसोबत युतीसाठी तयार। गेल्या आठवड्यात मातोश्रीवर बैठक। युतीसाठी प्रयत्न करण्याची जबाबदारी अनिल परबांवर। चंद्रकांत खैरेंचा मोठा दावा। एकत्र येण्याच्या चर्चांमध्ये जितका उतावळेपणा दिसतोय तितका दोघा भावांमध्ये दिसत नाही। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीवर फडणवीसांचा टोला। पांडुरंगांची इच्छा असेल तर आषाढीपर्यंत बहीण भाऊ एकत्र येतील। राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांचंही मोठं विधान। तर 10 तारखेला पक्षाच्या मेळाव्यात मोठे संकेत मिळण्याचं मुख्यमंत्र्यांचं सूतोवाच। सगळ्यांचा बाप म्हणून भाजपचा मुख्यमंत्री बसलाय। कार्यकर्ता मेळाव्यातनं नितेश राणेंचा शिंदेंच्या शिवसेनेला इशारा। धाराशिव डीपीडीसीतील कामांच्या स्थगितीवर बोलताना नितेश राणेंचा घणाघात। नितेश राणेंनी जपून बोलावं, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरू नये। शिवसेनेला दिलेल्या इशारावरून निलेश राणेंचा भावाला सल्ला। सभेत बोलणं सोपं पण यामुळे कुणाचा फायदा होतोय, निलेश राणेंचा सवाल। मिटकरींमध्ये हिंमत असेल तर माझ्या केसाला धक्का लावून दाखवा। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचं आव्हान। अमोल मिटकरींनी झाकण झुल्या आणि वायजड या शब्दाचा अर्थ सांगण्याचंही आवाहन। सामाजिक न्याय विभागाला निधी वाटपात मोठा धक्का। 401 कोटी नव्हे तर वर्षभरात 14,000 कोटींचा निधी वळवला। सामाजिक न्याय विभागातील गोपनीय सूत्रांची माहिती। मुसळधार पावसामुळे हिंजवडीतील आयटी पार्कला वॉटर पार्कचं स्वरूप। साचलेल्या पाण्यातनं बसचा प्रवास। बसचा हा व्हिडिओ व्हायरल। पिंपरी चिंचवडमध्ये दमदार पावसामुळे आयटी पार्क परिसर जलमय। पाण्याच्या निचऱ्या घड्यात आयव्हीडीसीनं तातडीनं लक्ष घालावं, सुप्रिया सुळेंचं ट्विट। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातल्या ढगफुटीचं दृश्य। त्या ठिकाणी पाऊस तर शेतांनाही तळ्याचं स्वरूप। झाडं कोसळल्यामुळे अनेक घरांची पडझड। महाराष्ट्रात कोरोनाच्या 86 नव्या रुग्णांची नोंद। मुंबईमध्ये 28 तर पुण्यात सर्वाधिक 31 कोरोना रुग्ण। राज्यात सध्या 595 सक्रिय कोरोना रुग्णांची नोंद। गडचिरोलीमध्ये गोदावरी नदीत अंघोळीसाठी गेलेल्या 8 तरुणांपैकी 6 तरुण बेपत्ता। 2 तरुणांना बाहेर काढण्यात स्थानिकांना यश। अंघोळीसाठी गेले असताना दुर्घटना। भरतीच्या वेळी समुद्रातनं मार्ग काढणं। डंपर चालकाच्या अंगलट। दापोलीच्या हरणे समुद्र किनाऱ्यावरची घटना। किनाऱ्यावरून गाडी नेताना डंपर थेट खडकावर आदळला, व्हिडिओ व्हायरल। 27 जून पासून विठ्ठल रुक्मिणीचं 24 तास दर्शन घेता येणार। ऑनलाईन आणि व्हीआयपी दर्शन पासेसही बंद होणार। आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंदिर समितीचा महत्त्वपूर्ण निर्णय। आज मध्य हार्बर आणि ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक। तर मध्य रेल्वेवर विद्याविहार आणि ठाणे हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी दरम्यान, तर ट्रान्स हार्बर मार्गावर पनवेल ते ठाणे दरम्यान ब्लॉक। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।